राम राम इंस्टा मंडळी, कशी काय आहेत सगळे? स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण चालवलं आहे पुन्हा एकदा एका नवीन ठिकाणी. आज आपण चालवलं आहे डे आउटिंगला, आपले रिलेटिव्ह कम फ्रेंड्ससोबत डे आउटिंग स्पेंड करण्यासाठी. कुठे? येस, स्नेह रिसॉर्टमध्ये. पहिल्यांदा तर हा बॅच लावून घेतला आणि एंटर केलं स्नेह रिसॉर्टमध्ये. व्ह्यू तर खूप छान होता सकाळच्या वेळी. आणि मग गेलो बघा इथे नाश्ता करायला. पोट भरून नाश्ता केला आणि निघालो आमच्या पहिल्या ठिकाणी. येस, चॉकलेट फॅक्टरी. स्नेह रिसॉर्टमध्ये एक चॉकलेट फॅक्टरी आहे, जे ते स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतात. इथे आम्हाला इन्फॉर्मेशन दिली की कसे मॅन्युफॅक्चरिंग करतात, त्यांचे प्रोडक्ट कसे आहेत. ते झाल्यानंतर आम्ही त्यांच्या आउटलेटमध्ये गेलो, जिथे त्यांनी त्यांचे चॉकलेट फॅक्टरीचे प्रोडक्ट ठेवले. बिस्किट्स होते, काही आम्ही खरेदी पण केले. थोडासा चुना लागला 196 रुपयाला. परत फोटो काढून चालू झालं नेक्स्ट टास्कला. येस, त्यांच्या पिक्सल वर्ल्डला आम्ही पहिल्यांदा गेलो. तिथे आम्हाला ऑपरेशन सिंदूरबाबत एक छान व्हिडिओ होता. AI जनरेटेड होता, पण खूप छान होता. त्याच्यानंतर गेलो आपले APJ अब्दुल कलाम, मिसाईल मॅन. यांच्या काळात आपण जे काही मिसाईल्स बनवलेले आहेत भारताने, इस्रोने, तर त्याच्याबद्दलही आम्हाला छान माहिती दिली. ते झाल्यानंतर आम्ही गेलो एका हॉरर प्लेसला. ते हॉरर प्लेस कमी असून ते कॉमेडी जास्त वाटत होतं. विषय वेगळा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर काय गेलो आम्ही किड्स प्ले एरियात. आमची वृंदा तर खूप 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 खेळली तिथे. ती खूप आनंदी झाली या सगळ्या किड्स प्ले एरियामध्ये. हे बघा, हे आमचे छोटे किड्स पण आहेत बरं का. छानशा घसरगुंडीवर सगळे खेळून लहान झाले. त्याच्यानंतर गेलो आम्ही त्यांच्या बर्ड सेक्शनला. तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते. वेगवेगळ्या देशातून, वेगवेगळ्या प्रदेशातून आणलेले पक्षी होते. ते बघून खूप छान झाले. आमची वृंदाही खुश झाली. नंतर काय, हा आला कठपुतलीचा खेळ. फर्स्ट टाईम मी पाहिला होता आजपर्यंत कठपुतलीचा खेळ, पण छान होता. मला हा वाटलेला छान शो म्हणजे मॅजिक शो. इंटरेस्टिंग होता, मजाही आली. त्यानंतर बसलो आम्ही मडके बनवत. चिटुकले मडके बनवत. मजा आली खरी, पण ते मडकं घेऊन काय आम्ही आलो नाही बरं का. पुढचा हा खूप आवडलेला मला, हा फोक डान्स. तर खरोखरच यांची कला पाहून खूप मन भारावलं. त्यानंतर आपण गेलो आपल्या मेन सेक्शनला. यस, स्विमिंग पूल अँड रेन डान्स. तर त्या पाण्यामध्ये खूप मजा आली. पाणी गुडघाभर होतं, पण बसून कमरे एवढं दाखवलं खरं. ठीक आहे. मग वृंदाने आमच्या पाण्यामध्ये खूप मजा केली. आणि ती सगळी मजा झाल्यानंतर लास्टला एक गोष्ट राहिली होती. येस, काला खट्टावाला गोळा. तो गोळा खाल्ला आणि गेलो आम्ही आमच्या इव्हिनिंग स्नॅक्सकडे. स्नॅक्स खूप छान होतं. पावभाजी मला खूप आवडली. तर अशा तऱ्हेने आम्ही आमचा डे स्पेंड केला आणि खूप मजा आली. सो मला कळवा नक्की की हा व्लॉग कसा होता.